तुम्हाला कोणी धोका देत असेल, दुःख पोहोचवत असेल तर नक्की ऐका हा व्हिडिओ. एक, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जर तुमच्याशिवाय कोणी आनंदी राहत असेल तर त्याला आनंदी राहू द्या. त्याच्या मागे मागे पळून तुमच्या आत्मसन्मानाला कधीही गमावू नका. दोन, खरेपणा नेहमी शांत राहणाऱ्या माणसांच्या मध्येच मिळतो. खोटं बोलणारे तर नेहमी गोंधळ माचवतात. तीन, जेव्हा नशीब साथ देत नसेल तेव्हा समजून घ्या की तुमची मेहनतच तुमची साथ देईल. चार, ज्यांची वेळ खराब आहे त्यांची साथ द्या, पण ज्यांची नियत खराब आहे त्यांच्यापासून दूर राहणं चांगलं असतं. पाच, आयुष्य छोटं नसतं. लोक उशिरा जगायला सुरुवात करतात. जोपर्यंत रस्ते समजायला लागतात तोपर्यंत परत जाण्याची वेळ येते. सहा, रात्री रडून झोपेने आणि सकाळी या गोष्टीची कोणाला जाणीवही करून न देणे आयुष्य आपल्याला ही कला सुद्धा शिकवते. सात, कोणावर प्रेम केले तर इतकं करा की जेव्हाही ती व्यक्ती अडचणीत असेल त्यावेळी सगळ्यात आधी तुमची आठवण आली पाहिजे. आठ, आयुष्याने एक गोष्ट शिकवली आहे, दोस्ती करा किंवा प्रेम करा, पण कधीही कोणाकडूनही अपेक्षा करू नका. नऊ, बऱ्याचदा अशाच लोकांचं मन तुटतं आणि दुसऱ्यांना खुश ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. दहा, विचार चांगले असतील तर सगळंच चांगलं दिसू लागतं. अकरा, प्रेम जर खरं असेल तर ते तुमची परीक्षा नाही तर प्रतीक्षा करेल. बारा, लोक किती विचित्र असतात, बोलणं पकडून ठेवतात आणि माणूस सोडून देतात. तेरा, रडल्याने दुःख तर संपत नाही पण मनाला आराम मिळतो. चौदा, अहंकार सुद्धा गरजेचा आहे जेव्हा वेळ, अधिकार, चरित्र आणि सन्मानाची येते. 15, जेव्हा आयुष्याची गाडी योग्य मार्गाने असते तेव्हा सगळे साथ देतात, पण थोडा वेळ आणि थोडा रस्ता खराब असला तर कोणीही साथ देत नाही. 16, खोटी आपुलकी दाखवणारे तर 1000 मिळतील पण कदर करणारे खूप कमी असतात. 17, सरड्याप्रमाणे रंग बदलणारे लोक कधीही प्रामाणिक नसतात. मृत्यूनंतर दुःख करणारे तर सगळे येतील पण अडचणीच्या वेळी मदत करणारा कोणीही नसतो. 18, एका मर्यादेपर्यंत दुःख सहन करणारा माणूस नंतर शांत होतो. त्यानंतर मग तो कोणाच्या तक्रारीही करत नाही आणि कोणाकडून अपेक्षाही करत नाही. 19, जेव्हा विश्वास ठेवला जातो तेव्हा परके लोक सुद्धा आपले होतात आणि जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा आपले लोक परके होतात. 20, बोलणं तर प्रत्येक माणसाला समजतं पण आयुष्यात अशी लोक पाहिजे जे तुमचा शांतपणा सुद्धा समजू शकतील. 21, चांगलेपणा आणि खरेपणा पूर्ण जगामध्ये कुठेही शोधा पण स्वतःमध्ये नसेल तर कुठेही मिळणार नाही. 22, आजचं कडू सत्य हेच आहे की लोक पैसेवाल्यांना महत्त्व देतात मग समोरच्या व्यक्तीचे चरित्र कसेही असो. 23, चिंता, कर्ज आणि प्रेम कोणीही करत नाही, ते आपोआप होतं. देवावरची श्रद्धा कधीही सोडू नका आणि जगाकडून अपेक्षा करू नका. 24, आपण कधी कधी अशाही रस्त्यांवर एकटे चालतो जिथे आपल्याला कोणाच्या तरी सोबतीची गरज असते. 25, तुमच्या जगण्यावर कधीही निराश होऊ नका कारण तुम्हाला माहीत नसते की तुमचा येणारा काळ तुमच्यासाठी काय घेऊन येणार आहे. 26, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला तेवढीच जागा द्या जेवढी तो तुम्हाला देतो, नाहीतर तुम्ही स्वतः रडताल किंवा समोरचा तुम्हाला रडवेल. 27, तमाशा लोक नाही तर आपण स्वतःच बनवतो आपल्या आयुष्याचा, प्रत्येकाला आपली कमजोरी सांगून. 28, प्रत्येक माणसाला वाटतं की सगळ्यांनी त्याचं कौतुक करावं पण त्याची इच्छा शेवटपर्यंत अपूर्ण राहते. 29, कोणीतरी विचारले की वय आणि आयुष्यामध्ये काय फरक आहे तर उत्तर असे मिळाले की आपल्या लोकांशिवाय घालवतो ते वय आहे आणि आपल्या लोकांबरोबर घालवतो ते आयुष्य आहे. 30, नातं तोडण्यासाठी चुका करण्याची गरज नाही पडत, स्वार्थ पूर्ण होताच नाते आपोआप तुटतात. 31, आयुष्यातले सगळ्यात कठीण काम आहे समोरच्या माणसाला ओळखणे. 32, एकदा नात्यांना वाचवण्यासाठी झुकलं तर लोक गैरसमज करून घेतात की हा प्रत्येक वेळी झुकेल. 33, जेव्हा कोणतीही व्यक्ती दुसऱ्यांकडून धोका खाते तेव्हा तो समोरच्या व्यक्तीबरोबर भांडतो, पण ती व्यक्ती जेव्हा आपल्या लोकांकडून धोका खाते तेव्हा ती शांत होते. 34, समोर गोडगोड बोलणारे आणि समोर नसताना काम बिघडवणारे अशा लोकांपासून नेहमी लांब राहिलं पाहिजे. 35,
प्रगती तेच लोक करतात जे प्रतिशोधाऐवजी परिवर्तनाचा विचार करतात. 36. ज्या माणसाचे विचार आणि नियत चांगली असते देव त्या माणसाची मदत कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये नक्की करतो. 37. परिस्थिती कशीही असली तरी समाधानी राहणे तक्रारी करण्यापेक्षा चांगले असते. 38. प्रयत्न करणे कधीही सोडू नका, कारण दुसरी व्यक्ती तयार बसलेली असते तुम्ही सोडलेल्या संधीचा लाभ घेण्यासाठी. 39. ज्या व्यक्तीला तुमच्या शब्दांचे महत्त्व समजत नाही अशा व्यक्तींसमोर शांत राहणेच चांगले असते. 40. काही लोक खाण्याचे इतके शौकीन असतात की ते दुसऱ्यांचा आनंदच खाऊन टाकतात. 41. सगळ्यात जास्त गरीब तर तोच असतो ज्याचा आनंद दुसऱ्यांच्या मर्जीवर अवलंबून असतो. 42. काही लोक बाहेरून खूप सुंदर असतात पण मनाने तितकेच विषारी असतात. 43. गरीब राहिला तर कोणी लक्ष देणार नाही, मेहनत करताल तर सगळे हसतील, पण यशस्वी होताल तर सगळे जळतील. 44. जसा जसा वेळ निघून जात आहे तसे तसे लोक दुसऱ्यांच्या नजरेतून उतरत जातात. 45. शांत राहा पण प्रत्येक गोष्ट समजून घेत चला. 46. सगळ्यांची इज्जत करा पण स्वतःला कधीही अपमानित करून घेऊ नका. 47. तुम्ही थोडी वाट पहा, हे अडचणींचे दिवस सुद्धा निघून जातील. हसणाऱ्यांची, नावं ठेवणाऱ्यांची, अशा लोकांचे चेहरे सुद्धा उतरतील. 48. चुका करा त्या तर सगळ्यांकडूनच होतात, पण कधी कोणाबरोबरही चुकीचं वागू नका. 49. एक दुःखच असते जे एकटेपणात सुद्धा तुमची साथ सोडत नाही. 50. आयुष्यामध्ये कोणताही शॉर्टकट नसतो, सफलता तेव्हाच मिळते जेव्हा आपण रोज थोडं थोडं करून पुढे जातो. 51. इतका उशीर रही करू नका, ती स्वप्न फक्त स्वप्न राहतील आणि पूर्ण आयुष्य निघून जाईल. 52. मी लोकांना जेवढं समजून घेत गेलो तेवढा एकटेपणा चांगला वाटू लागला. 53. काही रस्त्यांवर तुम्हाला एकट्यालाच चालावं लागतं, ना परिवार, ना मित्र, ना कोणी साथी, फक्त तुम्ही आणि तुमची हिंमत. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.